Yeah, okay, Brother Bernard. Good evening. Good evening, Papa. Good evening, Brother Bernard. You can make the opening prayer. Go ahead. Praise God. त्या पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. हे स्वर्गीय पित्या, आज आम्ही इथे जमलो आहोत आणि ह्या सुंदर संध्याकाळी आज जो आम्ही प्रभू शब्द घेणार आहोत त्याच्यामध्ये तू आशीर्वादित केलेला आहे आम्हाला. आणि देवा, तू आज आम्हाला जो शब्द देणार आहे तो आम्हाला समजला हे आम्ही घोषित करतो. आणि देवा तुझं शहाणपण आम्हाला सर्वांना दिलेलं आहे आणि आम्ही तुझ्या शब्दामध्ये अति सुंदर संध्याकाळ आता आम्ही प्रभू शब्दासाठी सुरुवात करतोय. तुम्ही ब्रदर जॉन्सनला आणि त्यांच्या टीमला पूर्ण आशीर्वादित केलेला आहे. आम्हाला सर्वांना जे युट्यूबवर ऐकतायत, फेसबुकवर ऐकतायत, झूम सेशनवर लाईव्ह आहेत, सर्वांना प्रभू येशू ख्रिस्त तू शहाणपण देऊन तू आम्हाला सर्वांना आशीर्वादित केलेला आहे आणि आम्ही तुला धन्यवाद देतो आणि आम्ही हे सेशन सुरू करतो. पवित्र येशू ख्रिस्त आणि स्वर्गीय पित्याकडे आम्ही प्रार्थना करतो. आमेन. प्रेज गॉड. प्रेज गॉड. Praise God. तर आम्ही मागच्या वेळी बघितलं कसा जोसेफ जो होता तो One minute, I'll just mute everybody so that all the sounds are stopped. Okay, you can just unmute yourself. Hosts. तर आपण बघितलं जोसेफच्या जीवनामध्ये कसं प्रभूनी त्याला वाचवलं, कसा तो आपल्या बाबांच्या घरी एकदम मस्तपैकी जीवित होतो आणि त्यानंतर कसं त्याच्या भावाने त्याला विकलं आणि विकल्यानंतर पण तो भावाबरोबर युद्ध नाही करायला लागला, परंतु देवाने त्याला दिलेलं स्वप्न त्याच्यावर त्याचं ध्यान ठेवून तो प्रत्येक त्रासावर विजय प्राप्त करत होता. पण असं दिसत होतं की जे पण तो चांगलं करत होता त्याला विरुद्ध मध्ये वाईटच झालं. कारण जोसेफाचं सिक्रेट हे आहे की त्याच्या जीवनामध्ये एवढं सर्व झाल्यानंतर पण त्याची जे प्रभूंनी दिलेलं शिक्षण त्याला जे त्याच्या वडिलांकडनं मिळालेलं त्याच्यावर खात्री राहिलेलं आणि त्यासाठी प्रत्येक त्रासामध्ये जोसेफची इंटिग्रिटी, व्हॉट यू से फॉर इंटिग्रिटी, त्याची जी शिक्षण होती प्रभूबद्दल, अखंडता, त्या अखंडावर त्यांनी आपला विश्वास ठेवला आणि त्यासाठी तो प्रत्येक त्रासावर विजय प्राप्त करत होता. कारण आपण बघतो की त्या पॉटिफर होता, त्याच्या बायकोनी त्याच्यावर खूप प्रयत्न केलं त्याला पापामध्ये नेण्यासाठी, परंतु तरी पण तो त्या पापामध्ये फसला नाही. किती प्रयत्न केल्यावर तो त्या पापावर विजय प्राप्त केला. प्रेज गॉड. आणि त्यांनी तिच्या बरोबर वाईट केलं नाही आणि तिला आला राग आणि तिने त्याच्यावर आरोप लावून त्याला तुरुंगात पाठवलं. खोटा आरोप, फॉल्स ॲक्युजेशन, खोटा आरोप लावून त्याला जेलमध्ये पाठवलं. परंतु ते खोटा आरोप झाल्यावर पण जोसेफने आपला तोंड उघडलं नाही आणि आपल्याला असं एकदम आरामवर लागते त्याला पकडून त्याला जेलमध्ये टाकलं.
परंतु आपल्याला हे आठवायला पाहिजे की इजिप्तचे जे जेल होतं आणि तो पॉटिफर कोण या सिक्युरिटीमध्ये, राजाच्या सिक्युरिटीमध्ये टॉप होता, त्यांनी मला वाटतं जोसेफचा हाल करून टाकला असणार. कारण त्याच्या बायकोने सांगितलं की यांनी माझ्या शरीरावर हात टाकला. प्लीज द लॉर्ड. तर त्यांनी त्याच्यावर आरोप आल्यानंतर पण जोसेफने आपला तोंड उघडलं नाही किंवा काय सांगितलं नाही, परंतु तो आरोप लावलेला त्यांनी स्वीकार केला. आणि स्वीकार झाल्यानंतर पण तो हे नाही विचार करत होता की एक दिवस मला केव्हा भेटला ना हा, तर मी याला बरोबर सबक शिकवणार. याच्यामध्ये मनामध्ये कधीच रिवेंज आला नाही. सुडाची मी भावना. एक विचार करतो ब्रदर बॉनी, जेव्हा जोसेफ गव्हर्नर झाला असणार, पॉटिफर आता त्याच्या हाताखाली आहे, बरोबर. त्यांनी फटके मारलेले पुरा वसूल करू शकला असता. Yes. त्याच्या बायकोला दाखवलं असतं की तो कोण आहे, बरोबर आहे? परंतु त्यांनी तसं काहीच नाही केलं, बरोबर आहे? Right. बरोबर. त्यांनी केव्हाच असा विचार नाही केला की मला याच्यावर रिवेंज घ्यायचा आहे. सुडाची भावना. सूल अशी भावना पण नव्हती. तर आपण बघतो की हा जो जोसेफ होता, त्याच्या मनामध्ये फक्त खरंपण, सत्यपण आणि नीतीपण हेच होतं. आणि त्याला जेलमध्ये घातल्यानंतर पण तो रडत नव्हता, परंतु तो हे बघत होता की जेलमध्ये जे लोक आहेत, दुसरे कैदी आहेत, त्यांची मी कशी मदत करू शकतो, त्यांना कसा मी आराम देऊ शकतो, त्यांचा मी कसं सेवा करू शकतो. आपण बघतो जोसेफ मध्ये आहे ना हार्डवर्क, मेहनत, एकदम ते हार्डवर्क साठी आहे ना, तो कधीच घाबरला नाही. आणि कष्ट आणि तो हेच विचार करत होता की मी तरुण तुरुंग मी कसा चांगला करू शकतो, यामध्ये असलेले कैदी लोकांना कसा मी मदत करू शकतो आणि त्यांची व्यवस्था कशी चांगली करू शकतो. तर तो न इंटरव्ह्यूला जाऊन जेलमध्ये सर्वांचं सेवा करता करता तिकडचा जो वॉर्डन होता, जेलर, त्यांनी पण त्याच्या बरोबर लाइकिंग केलं, म्हणजे त्याला पण आवडलं आणि त्यांनी चांगला जागा दिला. मला माहिती आहे, मी गोवामध्ये जेलमध्ये गेलेलो प्रवचन करण्यासाठी. जेलमध्ये गेलो म्हणजे लपडी करून नाही. तिकडे एक भाऊ आहे जो मर्डर केस मध्ये आतमध्ये. त्याला बघितलं तर कोणी बोलणार नाही हा मर्डर केस वाला आहे. आतमध्ये तो सर्व काम करत जातो, आतमधला डॉक्युमेंट्स हे ते, मल्टीटास्किंग वाला माणूस आहे हा. तो होता एअरफोर्स मध्ये. बायकोचा आणि त्याचा काहीतरी भांडण झालं तोंडाने. त्यांनी एक घेऊन कानाखाली दिलं, बायको पडली तर त्यांनी केअर नाही केलं, तो घरातून बाहेर निघाला. 4 तासानंतर जेव्हा तो आला, त्याने बघितलं माझी बायको कशी पडलेली तशीच आहे, उठली नाहीये. त्यांनी नंतर बघितलं ती मेली. त्यांनी फोन करून सांगितलं की असं असं झालंय, तर त्याला आतमध्ये घातलं. तर तेव्हापासून तो आतमध्येच आहे. तर मी त्याला विचारलं, अरे तू हे सर्व चांगलं काम करतो, तू काय? तो सांगितलं मी एअरफोर्स मध्ये होता, ते म्हणजे ऑलरेडी झाला नव्हता ऑफिसर, जॉईन झालेला, सुट्टीमध्ये आला, तर जरा आर्ग्युमेंट मध्ये एक फटका दिला, एका फटक्यात बायको मेली. आता तो जेलमध्ये आहे, पण जेलमध्ये तो सर्व ऑफिसरचा एकदम प्रिय आहे. तर त्याला असं वाटत पण नाही की तो जेलमध्ये आहे. तो असं वाटतं मी आता पण एअरफोर्स मध्येच काम करत आहे, सर्व कामामध्ये तोच आहे, परंतु त्याचा डेसिग्नेशन एकदम खराब आहे.
प्रेस गॉड. तर असा जोसेफ पण होता, आतमध्ये गेला आणि तो सर्वांची सेवा करता करता, एकदम मेन गोष्ट आहे की जेव्हा तो सर्वांची सेवा करतो त्याला सर्वांचं हृदयमध्ये काय चालते ते पण दिसते. तर आता त्यांनी बघितलं एवढे कैदी मधले 2 लोक खूप दुखी आहेत. हम्म. त्या कैदीने येऊन जोसेफला विचारलं नाही. जोसेफने त्या लोकांना जाऊन विचारला, बाबा तुम्ही एवढी दुखी कशाला आहे? आणि तेव्हा ते लोकांनी सांगितलं, आम्हाला दोघांना एक स्वप्न आलंय, आम्हाला माहित नाही त्याचं काय अर्थ आहे, म्हणून आम्ही दुखी आहे, त्याचं काय अर्थ आहे माहित नाही. तर जोसेफनी त्या दोघांचं हे दाखवलं आणि आणि तसाच घडलं. तर त्यातला तो बेकर होता, तो बटलर होता. त्याला सांगितलं की बाबा तू जेव्हा जाणार आणि तुला राजाकडे पोचणार तेव्हा तू माझा आठवण ठेव. आता असं घडलं की राजानी पण एक स्वप्न बघितलं आणि राजानी एवढं खतरनाक स्वप्न बघितलं की त्याला रात्री झोपायला पण होत नाही, आता शांती पण गेली आहे. म्हणून त्यांनी सर्वांना बोलवलं आणि सांगितलं, अरे बाबा एकदा नाही आलाय, दोनदा आलाय खतरनाक स्वप्न, म्हणून मला दाखवा याच्यामध्ये काय लफडी आहे. आणि आपण बघतो की फॅरोनी हे स्वप्न सांगितलं आणि तेव्हा त्या बटलरला आठवण आलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्या जेलमध्ये एक आहे माणूस जो तुम्हाला याची रहस्य दाखवणार. आणि जोसेफने तसंच त्या राजाला त्याचं रहस्य दाखवलं आणि सांगितलं की 7 वर्षापर्यंत तुमच्या देशात खूप पीक येणार आहे, खूप म्हणजे भरून भरून येणार आहे. परंतु 7 वर्षानंतर असला सुका दुष्काळ 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 येणार की पाऊस नसणार, काही नसणार आणि सर्वच जे जे काय 7 वर्षामध्ये कमवलेलं सर्व घालून टाकणार. तर हे जेव्हा जोसेफनी त्या राजाला सांगितलं की दोन्ही स्वप्न एकच आहे आणि हे दोनदा आलाय म्हणजे हे 100% येणार आहे आणि लवकरच येणार आहे. तर प्रभूंनी तुम्हाला दाखवलं आहे की याच्या अगोदर तुम्हाला याचं काहीतरी करायला पाहिजे. तर त्यांनी फक्त ते 2 स्वप्न नाही दाखवलं, पण स्वप्नामध्ये जे वाईट पण होणार आहे त्याला वाईट पासून कसं निघायचं आणि त्याच्यामध्ये कसा फायदा करायचा. तर त्यांनी सांगितलं की या त्रासामध्ये तुम्हाला एक ॲडव्हान्टेज आहे की जर तुम्ही 7 वर्षामध्ये पिकाला एकदम वाचवला आणि भरून ठेवणार तुमची स्टॉक, तर तुम्हाला या त्रासमध्ये विजय होणार. प्रेस गॉड. आणि हे सर्वापेक्षा मोठं रहस्य आहे. प्रेस गॉड. Praise God. प्रेज गॉड. की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्रास तर येणारच आहे. किती प्रार्थना केलं तरी या त्रासातून तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. कारण ही त्रास इजिप्तमध्ये येणारच आहे आणि ही त्रास फक्त इजिप्तला नाही सर्वांना येणार आहे. प्रेज गॉड. परंतु परमेश्वर जो आहे तो तुम्हाला प्रेम करतो आणि म्हणून त्यांनी तुम्हाला ते स्वप्न दिखालं आहे, सावधान करण्यासाठी दाखवलं आहे. तर तुम्ही किती पण प्रयत्न केलं, प्रार्थना केली, काय पण केलं तरी त्याच्यातून तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. त्याचा एक उपाय आहे. उपाय म्हणजे काय? जर तुम्ही 7 वर्षाचं पीक जमा केलं तर जेव्हा भूकंप येणार, त्रास येणार, दुष्काळ येणार, तेव्हा तुम्ही वाचवलेले पीक त्याचा तुम्ही उपयोग करू शकतो किंवा विकू शकतो आणि कुठे काही पीक नसल्यामुळे तुम्हाला एकदम प्रीमियम प्राइस मध्ये विकू शकतो. प्रेज गॉड. तसाच आपल्या जीवनामध्ये पण जेव्हा त्रास येते लोक प्रार्थना करतात. फक्त प्रार्थना करण्यातून त्रास निघत नाही. प्रार्थना करून आम्हाला विचारला पाहिजे परमेश्वरला, बाबा
या त्रासामध्ये उपाय काय, हो. आणि फक्त परमेश्वरच उपाय दाखवू शकतो. आणि ते उपाय दाखवल्यानंतर ते उपाय अनुसार जर आपण कार्य केलं तर तोच त्रासामधनं जॅकपॉट येऊ शकतो. तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय होते की त्रास आहे म्हणजे आपल्याला प्रार्थना केलं तर काम होणार, आणि म्हणून लोक आहे ना चॅम्पियन होतात कशामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये. परंतु ते लोक आपल्या जीवनामध्ये जे बदलाव आणायचं आहे त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष नसतं. तर आज आपण शिकणार आहे कसा जोसेफ जो कैदी होता कसा त्याला प्रमोशन मिळून तो राजवाड्याचा मुख्य झाला. प्रेज गॉड. Praise God. तर हे इजिप्त आहे, या इजिप्तमध्ये फायदा हे होता की हे रेगिस्तान नव्हतं, परंतु हे एग्रिकल्चरल लँड होतं. इकडे एग्रिकल्चरसाठी खेतीवाडीसाठी खूप पीक भेटते. तर जेव्हा एका देशात एग्रिकल्चर जे आहे खेतीवाडी हे सर्वपेक्षा मुख्य आहे, आणि जर ती खेतीवाडीच वाट लावली तर म्हणजे पुरा इजिप्तची इकॉनॉमी गेली. आलं लक्षात. तसंच आज पण आमच्या जीवनामध्ये खूप भयंकर त्रास येतात, परंतु जे त्रास येते त्याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी आपल्याला सत्याची शोधायची आहे की बसून रडून बसायचं आहे. प्रेज गॉड. Praise God. तर आज आपल्या जीवनामध्ये एवढे परमेश्वरनी वाढवलं आहे, टेक्नॉलॉजी, मशिनरी, आणि एवढं सर्व वाढलं आहे की आपला जो विश्वास आहे तो आता प्रभूवर नाही आहे, पैशावर आहे. हॅलो. Yes, brother. तर आता काय झालंय कोविडसाठी, कोविड पण एक क्रायसिस आहे ना. धंदा बिंदा बंद झाला आहे, आणि हे सर्व बंद झाल्यावर पैसे जास्त मिळणार की पैसे नाहीच आहे मार्केटमध्ये. नाही. नाही आहे, पैसे नाही. आणि पैसे नाही आहेत म्हणजे काय, खेती नाहीये की पैसे नाहीये. जर धंदाच झाला नाही तर पैसे असणार, नाही. तर पैशाची पण कमी पण झाली आहे. तर जसा आपण पीक वाढवतो तसा आपल्या धंद्यामध्ये पैसे वाढतात, परंतु धंदाच क्रायसिस मध्ये गेला तर पैसे वाढणार की घटणार. घटणार. And it happened that from Monday onwards, I started getting these counter thoughts. The moment the devil gets a thought into me, God gives immediate reaction to that thought. So one thought what comes to me was, oh, my treatment is going for 6 months. I'm going to go through this process. I will have MRIs. So the counter thought immediately in few seconds comes that, my dear, there is pregnancy which goes for 9 months. There it is a sonography, here it is an MRI. There it is multivitamins, here it is chemo. Don't worry. You will have the manifestation there also, here also. Then I got a thought that this is GBM. It is incurable, GBM. So immediate God gives me a counter thought. It is God brought miracle and it is incurable. So God brought miracle is incurable. Don't worry about it. So Arre, that is what. Then I was, Praise yes, God, I was praise getting God. a thought. Praise God. Yes. I was getting a thought that why this devil is troubling me so much. So immediate counter thought comes to me that because you are going to be a biggest threat to him. So he is trying to trouble you. So I said, God, I'm so blessed with this all things. मेरा तो पैसा वसूल हो गया यार. Zoom Yes. class का. More Yes, than- I am Yes, so brother, happy, praise brother. God. I'm so blessed with this.
Praise God, praise God. अरे 15 लाख इन्वेस्ट किए हैं, ऐसे ही थोड़ी। Yes. और अभी भी हजार हम लोग प्रीचिंग करते हैं, लेकिन $1000 किसी के अकाउंट में जाता है। Ah. No, I was so blessed. I wanted, like, people, I was feeling like everybody is getting so fearless, and why this thoughts are coming to me, and I was praying and I was seeking for his help. And immediate from last Monday onwards, I started getting this. So just even yesterday, 2 days back also, I was getting a thought, and immediately it comes to me, take your mobile, there is a video of Sister Jocelyn, open it and play it. And I saw that God is love, and that took me to the heights. प्रेज गॉड। Yes. So I'm so feeling so प्रभा गाडी blessed. चालवते की ना तुम्ही? I drive two-wheeler, but not four-wheel. Because here it is ulta drive, no? So No, it is okay. But yes. have you sat in a car? Yes, I do. तभी बारिश बिरिश आता है कि नहीं तुम्हारा कनाडा में? हाँ, today we have ice rain. अच्छा, तभी वाइपर लगाते हैं कि क्या लगाते हैं? Yes, yes, I know. I do that wipers now. तो दिमाग पे भी वाइपर लगाया है कि नहीं? Yes, yes, I've done it. तो मंडे से अभी क्या हुआ मालूम है? वाइपर चालू हो गया। Yes. Amen, amen. एवढ्या दिवशी Praise वाइपर God. बंद होता। Amen. सैताननी दिलं तेच ऐकायचं आणि नंतर मॉर्गनला फोन करायचा। बिचारा मॉर्गन आहे ना, ते पेट्रोल पंपच्या तिकडे आहे ना, तो मुलगा असतो माहितीये, एक गाठी घेऊन काच साफ करतो, तसं 1 Yes. तासासाठी काच साफ करणार। मॉर्गन, डोंट टेक इट फॉर बॅड। नाही करेक्ट No, करेक्ट. no. तू एवढं किती 1 महिना 2 महिना 3 महिने म्हणावायचं नाही। आणि याच्यामध्ये फायदा काय? जेवढं भाई ही गाडी पेट्रोल पंपला येते $1000 भेटते, मग फायदा चांगला आहे ना। Yes. देखा, येस बोलली, I feel so blessed. $1000 तेरे अकाउंट में बहुत आते हैं रे। It is not $100. It is 1,000 blessings. हाँ, It's not in dollars. तर आता वायपर चालू केलं Yes. तर आता काय होते? सैतान Yeah. तुला तू जेवढी माझी बँड वाजवायला बघतो, थोडी मी तुझी वाजवणार आहे। Yes. आता काय होणार? प्रभू तुला कराटे चॉप्स शिकवतोय की Yes. कसं या विचाराला या विचारनी मारायचं। परंतु एक आठवण ठेव प्रभा, Yes, brother. विचार बरोबर युद्ध करण्यासाठी विचाराद्वारे नाही युद्ध केलं पाहिजे, तोंडातून बोलला पाहिजे। Yeah, I'm doing that also. If you are Speak going to loudly. fight thoughts with thoughts and not open your mouth, 100% तू हारणार। परंतु Yeah. तोंड उघडून तुम्ही शब्द बोलले तर 100% जिंकणार। Yes. ओके? Mm. एनी Definitely. अदर क्वेश्चन? माझी झोप निघून गेली। Oh yeah. Praise God. It helped. It will help everyone. No, Very good because question. you know what? I was getting terrified. I said, why so much? Why trouble for me? Why he's trying to harass me for the whole day? And especially when it starts becoming little darker, I was getting it more. And he was trying to influence my children also. But then the moment I started, I was reciting scriptures. It's not that I was not reciting, I was doing it. But he was also troubling me. See, today afternoon you didn't recite. I'm going to come now. That is how he was deceiving. So I said, my God is so merciful. He has unconditional love and you cannot do anything to me. Nothing. And every time, the doctors whatever they keep saying, I keep on telling them, I'm strong. You will see me the same way I'm coming today. On the last day of my radiation also, I'm going to be the same energetic person and I will come by myself. So I completed 5 weeks. 5 weeks without no side effects and nothing. Every day chemo, every day radiation. Praise God. Praise God. Absolutely. Yes. I told her that day only. Yes. मॉर्गन देखा क्या वीडियो में? इधर है ना, इधर प्रभा का वो बड़ा खड्डा और बड़ा हो गया, डीप हो गया। Yes, praise God. मतलब क्या? अब तो सुधर गया। ज्यादा डीप हो गया है। Yes.
Dimple will Yes. become big. Dimple. Yeah, becoming bigger. So when does it become big? When you gain some. When the smile becomes more broader. Yes. It's coming from within, more happier. Yes, yes, it's a fountain of life. Amen. I gave my testimony to the अरे church मराठीत over बोल, here for मराठीत बोल, thousands अगं of people. मराठीत बोल ना ग, मराठीत हा. बोल ना. ही मरीना मी मध्ये brother- येते आणि इंग्लिश मध्ये लावते आणि नंतर टेप पुरा मग इंग्लिश जात. हा, इकडे ना इथे जे चर्च आहे ना आमचं, सेंट बेनेडिक्ट चर्च इट इज नोन ॲज, ते दे आर लाईक व्हॉट इज फेथ, मराठी. हा, ते ना विश्वास काय आहे ह्याच्यावरती त्यांचं सेशन चालू होतं की विश्वास काय आहे. तर त्यांना पण मी टेस्टिमोनी आणि ती त्यांच्या मॅगझिन मध्ये पण छापून दिली आणि मी ते विचारलं त्यांना काय विश्वास म्हणजे काय? डिक्लेअर. काय उत्तर दिलं विश्वास म्हणजे? विश्वासाने आपण कसे बरे होतात असा तो टॉपिक होता. तर काय सांगितलं? मी ते सांगितलं की मी माझ्या विश्वासाने मी बरी झाली आहे, माझे एवढे महिने म्हणजे आठवडे भरले आणि मला कुठले साइड इफेक्ट्स नाहीये, काही नाहीये आणि आय एम कम्प्लिटली हील्ड. But how? Yeah, by the words, by saying the scriptures. I have given them the scriptures also, what I kept on confessing. बट यू नो ब्रदर, इकडे काय माहितीये का, ही लोक ह्या गोष्टीमध्ये आपल्यापेक्षा खूप मागे आहेत. तो त्यांना ना एकदम बेसिक पासून आणायला पाहिजे. ते हे सगळं त्यांना बाउन्सर. तुला पहिल्या दिवशी मी काय सांगितलेलं? हा, परमेश्वराची योजना तुझ्या बाबतीत काय आहे हे तुझ्या Yes. पहिल्याच दिवशी मी तुला सांगितलेलं की इकडच्या बरोबर. लोकांना ख्रिस्तात आणण्यासाठी तुला हे सगळं आलेलं आहे. हा, तुला त्यांच्यासाठी याच्यापासून परमेश्वराची योजना अलग आहे. हा, हे एक इन्सिडेंट, माझा जो एक इन्सिडेंट होता ना, इट वॉज लाईक समथिंग रॉकेट सायन्स फॉर देम. हाऊ कॅन दिस हॅपन? आणि पहिलं मिरेकल तू तुझ्या बाजूची बाई ती रडत होती तीच तू बघितली. हा, बरोबर. अग्रीमेंट प्रेयर केल्यानंतर. येस येस, शी वॉज क्राईंग डेस्परेटली आणि 2 नेक्स्ट टू माय मिनिट्स बेड. शी वेंट टू स्लीप. हा, मग ते मिरेकल परमेश्वराने तुला दाखवलं पहिल्याच दिवशी. बरोबर बरोबर. या, कारण परमेश्वर That तुझ्या lady- बरोबर आहे. प्रेज गॉड. नाही, मला मी आय एम सो फिलिंग, म्हणजे दिस थिंग काय, देर इज नथिंग टू बी डन नाउ, नथिंग टू बी डन, ऍब्सोल्युटली नथिंग इन मी. I don't care what people say, what the doctors say, or anybody says. Nothing to be done in me. It's all done. It's all over. Yes. I'm feeling so happy. Praise God. Yeah, for the initial time, it was like, am I pretending मराठीत बोल to गं, be मराठीत happy? बोल. Am I pretending to say? But now it's not like that. No, it is from within. मराठीत बोल. हा, सुरुवातीला असं वाटायचं की मी काय असं म्हणजे आपण सांगतात ना की नुसतं सांगण्यापुरती सांगतो पण मधून येत नाही. पण आता मला ती मधून फिलिंग येते की इट इज डन. देर इज नो क्वेश्चन, नो डाऊट. It's done Praise by God. the power of the Holy Spirit. Amen. Yes, by the Holy Spirit. Yeah. A different experience in total. Praise Hello. God. Yes, praise God, Papa. Yes. तर आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण विजय प्राप्त करतो, Hmm. तसं जोसेफने विजय प्राप्त केलं. त्याचा विजयने आज तो जोसेफ आपल्याला शिकवत आहे Hmm. की कसं आपण पण आपल्या जीवनामध्ये विजय प्राप्त करू शकतो. Hmm. तर हे जे आपल्याला प्रभू बोलवतो, Hmm. आम्हा सर्वांना एक असाइनमेंट दिला आहे. असाइनमेंटला काय बोलतात? Come. Assignment is. Hmm. असाइनमेंट एक मिशन. जबाबदारी. जबाबदारी. नाही, Homework. जबाबदारी. जबाबदारी इज बिकम रिस्पॉन्सिबिलिटी. Okay. मिशन. Mission.
Homework like brother home. It's like a homework. what is the Google meaning for assignment? आपली मनी भरीना डब्बा ठेवून गेली की काय? It's showing the same thing, assignment only. It's not showing another word. It's showing assignment in Marathi. ओके, एक मिशन. Mission. आता आपल्याला सर्वांना एक मिशन आहे प्रभूकडनं, आणि आपल्याला त्या मिशन मध्ये एकदम, म्हणजे आता कोण नोकरीला जातो, तो नोकरीला जातो, पण दुसरा माणूस आहे ना जो कामाला जातो, त्याला काहीतरी बनायचं आहे, त्याला काहीतरी इफेक्ट करायचा आहे. तसंच आपल्या असाइनमेंट मध्ये आपल्याला जोश आला पाहिजे. आता मला प्रवचन तर करायचं आहे, परंतु माझा शरीर काय करतोय, बोलतो अरे सकाळपासून बोलतोय, थोडा अर्धा तास झोप मिळाली असती तर किती चांगलं झालं असतं. बरोबर आहे. तर मी मस्तपैकी बसलेलो, नंतर मी उठलो आणि चालू लागला. तो झोपीला मी त्रास द्यायला लागला आणि माझं कार्य चालू ठेवलं. तर जेव्हा एक माणूस काहीतरी बनायचं आहे, त्याला मिशन मध्ये काहीतरी करायचं आहे, तो दिवस आणि रात्र फक्त एकच साठी धावतो, एकच गोष्टीसाठी. तसंच आपल्या जीवनामध्ये प्रभूंनी सांगितलं, सर्वापेक्षा अगोदर प्रभूचं राज्य शोधा आणि त्या राज्याचं नीतिवन शोधा, आणि जे पण तुम्हाला पाहिजे ते सर्व तुम्हाला भेटलं जाईल. तर जेव्हा आपल्याला हे प्रभूचं राज्याचं ऑब्सेशन होतं, किंवा पॅशन होतो, किंवा झील होतो, तर काय करतो तो माणूस, त्या असाइनमेंटच्या मागे तो पळतो, परंतु तो पडल्यानंतर एक दिवस येतो, तो मरून जातो, परंतु त्यांनी चालू केलेलं कार्य मरत नाही. उदाहरण मदर टेरेसा, तिच्यामध्ये कुठलं होतं मिशन? हेल्पिंग द गोरगरिबांची सेवा. बरोबर आहे. त्या लोकांची सेवा कोणी करायला तयार होते काय? नाही. तर ती त्याच्याच मागे किती वर्ष काढले तिने, त्याच्याच मागे सेवामध्ये. ती मेली, परंतु तिच्या बरोबर तिचं कार्य मेलं की दुसरे सिस्टर लोकांनी चालू केलं, दुसरे कॉंग्रिगेशननी पुढे नेलं ते कार्य, दुसरे नन्स लोकांनी चालू केलंय. आता एकच मदर टेरेसा आहे की खूप भरपूर आहेत? आता खूप आहेत. हा, तसंच एकच प्रभा आहे, तिला प्रभू शिकवत आहे, आणि तीच प्रभा आता आपल्या प्रभूंनी दिलेल्या असाइनमेंटच्या मागे रात्र आणि दिवस धावत आहे. तर त्याच्यामध्ये काय होते, तीच प्रभा दुसऱ्यांना शिकवते. मरायच्या अगोदर खूप लोकांना शिकवून जाते, ती गेली, पण तिचं कार्य कधी संपत नाही. आमेन. तर आता कोणी सांगणार मदर टेरेसा म्हणजे काय, एकदम सॉलिड प्रीचर होती रे, बॉडी बिल्डर होती, असं बोलणार? नो. अरे टॉप क्लास स्विमर होती, असं बोलणार? काय बोलणार? गरीब लोकांची सेवा करणारी नन होती, आई होती. मदर तर होती. आपल्याला हे बघितलं पाहिजे, मी हे संसार सोडून जाणार, नक्की जाणार, परंतु मी गेल्यानंतर मला कुठल्या शब्दाने लोक डिस्क्राईब करू शकतो? येस. आता सेंट पॉल होता, त्याला कोणी बोलणार हा अपोस्टल होता, यांनी किती पण मार खाल्ला तरी प्रवचन करायचं बंद नाही केलं. बरोबर आहे. आता जुडास आहे, त्याच्या नावावर काय बोलणार? अरे यांनी तर पैसे घेऊन प्रभूला विकलं. तसंच आपल्या नावावर लोक कसे आपल्याला आठवण ठेवणार आपण गेल्यानंतर? बरोबर. आणि तेच आहे प्रभूचं राज्य. म्हणून जो प्रभूचं राज्य शोधतो त्याला त्याचा मिशन
किंवा असाइनमेंट डिस्कवर होतोय आणि ते Amen. झाल्यानंतर तो इकडे तिकडे धडपडत नाही, त्याच्या मागेच लागतो. प्रेज गॉड. Praise God. आता माझी मम्मी डॅडी नाहीत, परंतु मला विचारलं तुझी मम्मी कशी होती, आय कॅन डिस्क्राईब. तुझे डॅडी कसे होते, आय कॅन डिस्क्राईब. का? त्यांच्यामध्ये काहीतरी खूबी होती. दुसऱ्या सर्व म्हणजे संपूर्ण आयुष्यात कुठले कुठले वस्तू एकदम जास्त होते. आलं लक्षात? तसंच आपल्या जीवनामध्ये पण प्रभूंनी आम्हाला असाइनमेंट दिलाय. हा, आणि या असाइनमेंट मध्ये आपला जो जीव आता जेवढा बाकी आहे जीवन, त्याला कसं वापरणार. आता जेवढे जीवन वाचलं आहे ते टाइम कसं काढणार. तर ते टाइम मला चांगलं करण्यासाठी मला रोज माझ्या जीवनामध्ये बदलाव आणला पाहिजे. प्रेज गॉड. Praise God. Praise God. Thank you, Jesus. तर आपल्याला हे प्रश्न विचारायला पाहिजे, मी मेल्यानंतर मी जेव्हा जातो इकडनं, लोक मला, माझे जवळचे लोक माझ्या नावाने काय 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 आठवण करणार, कशाबद्दल आठवण करणार. हा चोर होता, लबाडी होता, यांनी खूप लोकांची वाट लावली, किंवा हा परमेश्वरचा माणूस होता, परमेश्वरचं कार्य करत होता, परमेश्वरच्या मिशन मध्ये होता, आणि या माणसाने एवढे लोकांची जीवन बदललं. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसली प्लॅन बनवतात आपला फ्युचरसाठी, भविष्यासाठी. सो व्हॉट इज युअर प्लॅन फॉर युअर फ्युचर? पैसे कमवणे, माझ्या पोरांना चांगलं एज्युकेशन देणे, मला एक चांगला बंगला बनवाने, काय आमचं भविष्य प्लॅन? मी इकडनं गेल्यानंतर दुसऱ्यांना काय सोडून जाणार? आता किती आई वडील रात्र दिवस मेहनत करून एक मोठा कारखाना घातला आणि मुलांसाठी सोडलं. आई वडील गेले, 4 मुलं होती, आणि 4ही मुलं प्रभूच्या वचनामध्ये नाही. मारामारी सुरू होऊ शकते प्रॉपर्टीसाठी. हॅलो. Yes, brother. Yes. तर आई वडिलांनी मेहनत केली कशासाठी? प्रॉपर्टीसाठी. झगडाझगडी, आणि त्यांच्या शेजारीमध्ये 4 मुलं आहेत, त्यांना प्रॉपर्टी नाही आहे, गरीब आहेत, परंतु ते लोक एकदम प्रेमाने आहे. कुठलं भविष्य चांगलं सोडलं आई वडिलांनी? प्रॉपर्टी बरोबर लफडी, की पोरांना प्रेम शिकवलं? प्रेम शिकवलं. तर आपण आपल्या मुलांना आपल्या चर्चमध्ये, आपल्या कम्युनिटीमध्ये, आपल्या मित्रामध्ये काय सोडून मी जातोय, की मी गेल्यानंतर ते लोक आठवण करू शकतो. बरोबर. जेव्हा आम्ही इकडनं जाणार आणि लोक कधी आपल्या नावाने डिस्कस करणार, तेव्हा कशाबद्दल डिस्कशन होणार? हा लबाडी होता, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, की या माणसाने प्रभूच्या राज्यामध्ये खूप कार्य केलं आणि त्या कार्यामुळे किती लोकांचं तारण झालं, किती कुटुंब वाचले, हे करणार की काय करणार? किती कुटुंब वाचले, किती लोकांचं तारण केलं, किती बरोबर आहे. तर लोक आपल्याला कशासाठी आठवण करणार? 2 वस्तूसाठी आठवण करणार. एक, मी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. 2,
मी त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आणला. Yes. Right. तर मला लोक कशाने आठवण करतात? मी प्रॉब्लेम आणलं की मी प्रॉब्लेम नाही. काढलं? Solve केलंय. काढले, प्रॉब्लेम काढले. माहित नाही मला. आता कॅनडामध्ये काय होते मला काय माहिती. नाही. हा प्रभा, नाही ना ब्रदर, कॅनडा मधले पण प्रॉब्लेम काढले तुम्ही. तुम्ही माझे प्रॉब्लेम काढले, मी दुसऱ्यांचे काढणार, नक्की काढणार. हा आफ्टर असं ऑल होणार. द रूट इज वन. असं होणार तर लोक तुम्हाला आठवण करणार. येस. अरे सुधीर भाई, तुम मराठी बात करते क्या? हा. ना मी सुधीर भाईच्या घरी आहे ना, मला वाटलं 1-2 क्लास घे ना मराठीत. पुण्याचा मुलगा आहे ना. ओके. पुणेकरांना मराठी येते ब्रदर. येते ना. आग थापड मारतो ना. पुण्याच्या लोकांना मराठी येते बोलते. मुंबईच्या लोकांना पण मराठी येते. हा? तो बोलतो मला एवढं माहितीये मराठी येत नाही, परंतु एवढं माहितीये कॅनडामध्ये स्नो भरपूर आहे. बघा, भरपूर आहे. अरे बापरे, किती फूट भरपूर आहे? आहे. ढीग अजून संपले नाही. नाही, किती फूट आहे? 3 फूट? No, it is around 3 to 4 feet, 22 to 50 centimeters sometimes. Yes, that. But blessed to be here. Just write the 12 points before we stop. Just write Yes. some points. Hmm. My assignment is to solve a problem. My assignment is to solve a problem. Problem. Was Joseph doing that? Hello, Joseph तेच काम करत होता. No. जिकडे पण त्याला टाकलं तिकडे तो काय करत होता? प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होता. Hmm. तर आपल्याला काय करायचं आहे? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे की दुसऱ्यांचा? दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. समस्या सोडवा. इतरांच्या हे. Second, the problem I solve is my legacy to others. The problem I solve is the legacy. My legacy. Is my legacy to others. तर मी जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो प्रभूचे वचन घेऊन, ज्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो तो फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला, तो पण शिकतो आणि तेच काम करतो. थर्ड, problems around you are the golden keys to favor. Prabha, Yes, I'm writing. problems around you are the golden keys to Favor. But brother, favor. I'll tell you, our golden keys to favor. But I'll tell you, when you एक मिनिट are, मराठीत बोल, मला समजत नाही इंग्लिश. जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात असतो तेव्हा आपल्याला आजूबाजूला प्रॉब्लेम दिसतच नाही ब्रदर. एनी प्रॉब्लेम दॅट कम्स टू यू इज म्हणजे मला तरी असं म्हणजे द टाइम आय हॅव कम इन टू दिस स्पिरिट अँड ऑल, खूप काय गोष्टी आहेत पण ते असे प्रॉब्लेम्स म्हणून मी समजून घेतच नाही. व्हेरी गुड. तर आपण प्रॉब्लेम बघतो की याच्यामध्ये प्रभूचा विजडम यूज करून Opportunity. It is an opportunity. Yes.
Hmm. नंतर प्रॉब्लेम्स कॅन बी मार्वलस. Problems can be marvelous, Yeah. mysterious, and wonderful beginnings. Is it true? Yes. Very true. In my life, माझ्या जीवनात जेव्हा प्रॉब्लेम आले Hmm. तेव्हा मी माझं मन हृदय उघडलं. कोणीतरी येऊन मला प्रभूचे वचन बद्दल शिकवलं आणि ते शिकवल्यावर माझा जीवनाचा हेतूच बदलला. Praise God. आणि तेव्हा मला समजायला आलं की मला प्रभूने या पृथ्वीवर हे कार्य करण्यासाठी पाठवलं आहे आणि हेच Yes. कार्य मी करणार आहे. प्रेज गॉड. Praise God. नंतर प्रॉब्लेम्स आर the golden hinges. Problems are the golden hinges on the door of relationship. हे दिसतंय का दरवाजावर? हे दिसतंय काय? The hinges, we can see the hinges. दिसलं? Dislo. Brother, but not golden. नॉट गोल्डन. हे सुधीर भाई का घर है. इधर सोना नहीं है, प्लैटिनम है. Praise God. आता हे इंचीस मध्ये दोन्ही साईडला स्क्रू लावलेत ना रे पण. एक फ्रेमला लावला आणि एक दरवाजाला लावला. फ्रेम हलतो काय? नाही. दरवाजा आत आणि बाहेर जातो की नाही? आतो. तर तसंच प्रभूचं वचन बदलतो काय? नाही. पण त्याला जर मी बरोबर जॉईंट मारला तर मी आत जाणार बाहेर जाणार, पण बदलणार काय? नाही. हा. आता प्रभा फ्रेमवर मारलाय काय? म्यूट आहे. What happened? आपल्या मनाला Huh. प्रभूच्या फ्रेमवर मारलाय काय? स्क्रूनी टाईट Yes. केलाय की नाही? Yes. तर डॉक्टर Tight. नेहमी त्रास देतो, देतो. उलटा सीधा बोलतो. आता इकडे आहे ना, हा दरवाजा बघा दिसतो? हा. बंद आहे की नाही मागे? बंद आहे. तर कोणी घुसू शकतो? नो. बंद आहे. तर जेव्हा पण मला कोणी उलटा बोलतो, माझ्या मनाचा दरवाजा बंद करायचा परमिशन कोणाला दिलाय? चॉईस कोणाचा आहे? माझीच चॉईस आहे. परंतु दरवाजा उघडला तर काय होणार? सगळे घुसणार. अनवॉन्टेड पण घुसणार. तर एवढ्या दिवसापासून काय होत होतं? हा, सगळे घुसायचे. दरवाजा उघडा होता ना म्हणून. आता बंदच करू. दरवाजा उघडा आहे की बंद आहे? दरवाजा बंद आहे आणि लॉक पण मारून ठेवले. चावी आहे खिशात. आता असं पण मॉर्गन बोलतो तुम्ही मारलं, खिशात चावी ठेवली, त्याचे $1000 तर डुबले ना. Brother, but he is a branch. Root is, you are the root, no? Main stem, no? नाही. प्रभू येशू आपला मूळ आहे आणि आम्ही सर्व त्याचेच फांदे आहेत. आणि या सर्व फांद्यामध्ये प्रभूचा शब्द आम्हाला रस देतो फळ आणण्यासाठी. Yes. तर आता आपल्याला आपल्या
जीवनामध्ये वेगवेगळे लोक आहेत, कोण चांगले आहेत कोण चांगले नाहीये, परंतु हे सर्वांना जॉईन कोण मारतो? हिंचेस. Yes. आणि हे हिंचेस कशामध्ये मारायचं आहे? प्रभूच्या वचनामध्ये. तर Hmm. आता ते प्रॉब्लेम जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळणार की नाही? खूप शिकायला मिळणार. Praise the Lord. We take it as an opportunity. आणि Very good. मला मिळाले ना ती सोडणार नाही. Praise the Lord. Praise God. So write down, problems are gateways. Problems are gateways to significance. Problems are gateways to significance. Morgan, हा ब्रदर. supposing somebody asked you for some video file and you could not find, कोणाला फोन करणार? मरीनाला. अरे मी प्रवचन करतो की मरीना करते रे बाबा? गुगल आहे ना ती, गुगल मास्टर. But why are you not calling me? बिकॉज यू आर बिझी नो. हा, यू आर बिझी. मी बिझी आहे का? मी बोलणार अरे जरा मरीनालाच विचार बाबा, तिच्या डिपार्टमेंट आहे, बरोबर आहे. ती पटकन काढेल, तुम्हाला थोडा टाइम So लागेल. what is the significance? She is solving the problem. सॉल्विंग द प्रॉब्लेम. जेव्हा मीडियामध्ये काय त्रास आहे, कोणाला फाईल नाही भेटत, कोणाला फोन करणार? मरीनाला. कुठलं स्क्रिप्चर पाहिजे, कोणाला फोन करणार? मरीनाला. झूमचा क्लास 8 वाजता चालू नाही होत, कोणाला फोन करणार? मरीनाला. प्रिन्सिपल मरीनाला आहे ना. फोन करणार की मरीना आम्हाला फोन करणार? Both ways. They call me and I'm calling them also. Yeah, they won't call you. Before they can call you, you are already sitting there. Reminding them that come on, join, come on. So what I'm saying is, आपल्या जीवनामध्ये आपला सिग्निफिकंट काय आहे? जो त्रास आला आहे त्या त्रासावर जेव्हा एका माणसाला विजय भेटतो प्रभूच्या वचनाद्वारे, तोच त्रास त्याचा फाउंडेशन होतो आणि त्याला लोक आठवण कसं करणार? त्याच त्रासावर विजय मिळवून तो आता दुसऱ्यांना शिकवतो. Like the testimony this morning, that lady came from Secunderabad to testify in the morning's Zoom that her sister-in-law had cancer. I'm sorry, I'm speaking English. And she asked me to pray. And this lady is in the word for so many years. I mean, at the time when I came into the word, from that time I know her. But every time she says, pray for me, pray for me. So I asked her, why don't you take the authority? So she took the authority and today she came with a testimony that the cancer is killed. बघितलं, लोक कोणाला फोन करतात? मरीनाला. मला कोणी फोन करतात? शिकवतो मी, $1000 कुणाकडे जाते? परमेश्वराच्या राज्यात. 1000 कॅनेडियन डॉलर्स फॉर 1 hour. अरे कशाला ना फोन उचलणार? रात्री पण उचलणार. You're mute. Mute. I will start talking to Papa now. Night time also. You can trouble me, not a problem. मला कोणी already so tired. मला काही त्रास नाही, पण जेव्हा तुम्ही फोन केला आणि होमवर्क नाही केला ना, तर मी दाखवणार मी कोण आहे. No. मी मॉर्गन सारखा नाही आलेले कुट्टू पुट्टू चुन्नू चुनू पट्टा काढून वाजवणार. Yes. तर जो होमवर्क करणार तो बरोबर शिकणार. Barabar. Yes. Praise God. Homework. Praise God. Praise God. I do homework regularly and I just wiper आहे माझ्याकडे आता. I have my wiper, strong wipers. Yes. I have got very strong wipers. मॉर्गन आता फोन आला आणि सांगितलं असं अगोदर विचारायचं, अरे वायपर चालू नाही केला आज?
Wipers are नाही, there आता आता now. आता नाही फोन येत तसा. नाही बोलत. नाही, आता नाही. नाही. आता वायपर कसं चालवते ते सांगते. Praise God, Hmm. praise God. Praise God. So आता problems ते- make people. आता पट्टा काढणार ना. That is, God brought miracle. Yes. I'm getting Okay. scared of that now. The Okay. next point. It's the next point. Problems make people. Problems make people reach for each other. What do you think about this point? Perfectly well, right, brother. Huh? Correct. Because that is when we reach out to each other asking for माझ्यासाठी प्रार्थना कर नाही तर स्क्रिप्चर दे. That is what happens. Because only when you have gone through the problem, जेव्हा आपण त्रासात गेलो, आपल्याला हवं होतं कोणीतरी आपल्या त्रासामध्ये यायचं मदत करण्यासाठी. तर आता आपण जेव्हा त्रासातून निघालो आहे आणि आता आपण बघतो दुसरे लोक त्रासात आहे, तेव्हा आपण जातो त्यांना त्रासातून काढण्यासाठी. बाहेर काढणं. तर त्रास आल्यामुळे लोक आपले हृदय उघडतात, झूम क्लासमध्ये येतात, प्रभूचे शब्द ऐकतात, शिकतात, सत्याच्या कार्य करतात आणि हे शिकल्यानंतर दुसरे जे त्रासात आहे ते लोकांना जाऊन मदत करायला निघतात. Praise God. Praise God. नंतर problems create humility. Forcing me to see the value of those around me. What do you think about this? Absolutely. Explain. When you're in problem, sometimes there are so many people who do a lot of things for you, you don't even realize their value. You take it everything for granted. Then When you're in problem, you that sense of gratitude to those who are there around you and who are helping you. tell me one thing, how does problem create humility? In that problem, I realize that this person is coming out to help me, to reach out to me. So I'm talking about when does you, supposing you got problem creates first humility in you. How? I realize that I cannot solve my own problem. I need God. I need God to help me. Okay. And I cannot do things by myself. I need the strength of God to help me. हे मॉर्गन, जेव्हा आपल्या जीवनात अगोदर सर्व चांगलं चालत होतं तेव्हा कसं होतं धंद्यामध्ये? इझी होती. अरे मेरे जैसा कोई भी मैकेनिक किधर भी कुछ नहीं कर सकता है. अपने इधर अपना गैरेज नंबर 1 गैरेज आहे. येते की नाही? होय. 100% येते. मला तर आलेलं माझ्या कारखान्याबद्दल, क्वालिटी बद्दल. हा, नंतर सर्व गेलं. नंतर कसं आलं, घमंड आहे त्या तुटला. Did you feel that way? Sorry. When the Government- problems came, what was the ego and arrogance? सब डब्बे में गया. सब डब्बे में गए. तेव्हा सर्व प्रभूच्या शब्दाबद्दल ऐकायला आले. Yes, brother.
I did not know what is charismatic, but some people have also said, "Hey, वो तुम लोग को उधर जाता ना, हालेलुया के लिए जाता ना?" ऐकलं काय असं? ते लोक असे करतात, हालेलुया करतात, तिकडे जातो ना तू. Praise the Lord, they say. Yalla, praise the Lord. नंतर एक दिवस येते, तोच धडपडत आहे, त्यालाच उचलून आणतात व्हीलचेअरवर. आता तो काय बोलतो? हालेलुया. हालेलुया. आता तो नरम पडतो. आता तो बरा झाल्यानंतर तो काय करतो? त्याचा आवाज सर्वपेक्षा मोठा. आणि तेव्हा त्याला माहित पडते, ह्या लोकांना जेव्हा मी चिडवत होतो, तेच लोकांनी माझ्यावर दया केली, त्याच लोकांनी मला पकडून इकडे आणलं आणि मला प्रभूचं वचन मिळालं. आणि त्याच प्रभूच्या शब्दाने मी आता वाचलो, माझं जीवन बदललं आणि आता मला तेच काम करायचं आहे दुसऱ्यांसाठी. Praise God. Praise God. Next one, problem begins. Problems begin new seasons. Your problem has birth. Your problem has birth. Your financial income. So problem begin new season. म्हणजे काय? We forget about the past and we start with the new. We No. start with the Problems new. begin new season. Prabha, were you like this few months back No, when everything was good? no. प्रेयर हा? फक्त रोजची प्रेयर दुसरं काय माहिती नाही. आणि कोणी जर मॉर्गनने बोलवलं असतं, अगं ये ना जरा आपण प्रवचन ऐकूया, प्रभूचं वचन, काय बोलली असती? टाइम नाही हा? टाइम नाही मला असं बोलली असती. What would you say, प्रभा? मी असं बोलली असती की माझ्याकडे टाइम नाही एवढा. हा? मी असं सांगितलं असतं की माझ्याकडे आता एवढा टाइम नाही. This girl is very honest. हा? येस. पण वसई का सब लोग ऐसे है रे? क्या करें? वाणी? क्या करने का? एक इधर की मुलगांव की है क्या? मुळगाव. या हाँ, मैं कामतलाव उधर से- था, उसका ही असर हो गया अभी तक. कामतलाव से 2-3 किलोमीटर. हा, व्हेरी क्लोज. So that time you would say मला टाइम नाही. आता कसा टाइम आला? आता टाइम काढते. You don't come also ना. I keep on calling. Yesterday also I called Brother Morgan. So I'm trying to connect. Nobody is coming online. What is wrong? We are sorry. Brother is reached Dubai. काल मी हे लोकांना सांगितलं क्लास चालू ठेवायला. हे लोक बोलले हॉटेलमध्ये कुक नाही म्हणून हॉटेलच बंद ठेवलं. हे लोक काय बोलणार? Oh. असे लोक आहेत हॉटेल चालवणारे. कुक काल पाहिलेला. Yeah. पोहोचला दुबईला. Cook is reached Dubai. Praise बरं. God. आता तुमचा सीझन केव्हा चालू झाला? नवीन सीझन, प्रभूचे वचन ऐकायला आलं, शिकायला आलं, विश्वास वाढायला लागला, सीझन चेंज झाला, नवीन सीझन झाला. नवीन सीझन झाला विश्वासचा, तर काय होते? तुमचा फायनान्शियल ब्लेसिंग पण येते बाय डिफॉल्ट. येस. आमेन. तर बहुतेक लोक फायनान्शियल ब्लेसिंगच्या मागे पळतात की सीझन बदली करायचं बघतात? फायनान्शियल ब्लेसिंगच्या मागे बघतात. सीझन बदली करायला. तिकडे लपडी होते. बरोबर. सीझन बदली केलं तर पुरा पॅकेज मिळणार. हा. सीझन कसा बदली होणार? बी घातनं सीझन बदली होणार विश्वासचा. येस. प्रेज गॉड. प्रेज गॉड. When I solve a problem,
I create a reward. Swarup, when I solve a problem, praise God. Praise God. So write down in capital letters. When you solve a problem for others, when you solve a problem for others, God guarantees your own prosperity. Amen. When you solve a problem for others, God guarantees your own prosperity. Isaiah 58, 10 and 11. Read. 1 minute, 1 minute. Isaiah 58, 10 and 11. My internet. And if you draw out your soul to the hungry and satisfy the afflicted soul, then shall your light rise in obscurity, and your darkness be as the noonday. And the Lord shall guide you continually and satisfy your soul in drought and make fat thy bones, and you shall be like a watered garden and like a spring of water whose waters fail not. Praise God. Shall I read in Marathi? Yes. जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जीवांना तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. तो अवर्षणसमयी तुझ्या जीवास तृप्त करेल, तुझ्या हाडांना मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधीही न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. आमेन. Amen. Praise God. Praise God. I've just gone to the washroom. Read it again, Baba. In English or Marathi? Marathi. जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जीवाला तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हासारखे तेज असा होईल. परमेश्वर तुझ्या सततचा मार्गदर्शक होईल. तो अवर्षण समयी तुझ्या जीवास तृप्त करील, तुझ्या हाडांना मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधीही न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. आमेन. तर दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये फायदा आहे. होय. हा, येस. प्रभू आम्हाला खात्री देतो, जर मी दुसऱ्यांची सेवा करून त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह केली तर माझ्या जीवनामध्ये गरिबी असणारच नाही, कधीच असणार नाही. येस. माझ्या जीवनामध्ये सर्व चांगलं होणार. प्रभूचा प्रकाश, प्रभूचं आरोग्य, प्रभूकडनं अभिषेक, प्रभूकडनं आशीर्वाद सर्व भरभराटाने भरणार. आमेन. तर आपल्याला रोज बघायचं आहे
काय मी दुसऱ्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो की दुसऱ्यांसाठी प्रॉब्लेम करतो? येस. की मी फक्त माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पळतो की लोकांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पळतो? ओके. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Lord. तर आज आपण इकडे थांबूया. उद्या आपण पुढे जाऊया. We finished all the points, Papa. We took down 10. Were there more? नो नो नो. सो व्हॉट आय एम सेइंग इज, हे सर्व पॉइंट मध्ये जोसेफच्या जीवनामध्ये होता. What the? हा. Ah. So from the palace he went to the prison. From the prison he went to the palace. हे सर्वांमध्ये त्यांनी असल्या चाव्या वापरल्या आणि त्याचं भविष्य बदलून गेलं. तसंच आम्ही पण प्रभूचे राज्यामध्ये प्रभूचे शब्द वापरूया आणि आपलं जीवन बदलून घेऊया. Amen. Amen. Okay, Morgan, you can say प्रभा, the closing prayer. क्लोजिंग प्रेयर कर प्रभा. Unmute yourself, Prabha. Hello. Yeah, you Closing want me prayer. to do the closing Yeah. prayer? Close the prayer. Yeah. ओके. बापाच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. हे प्रभू परमेश्वरा, सर्वप्रथम तू आजचा सुंदर दिवस आम्हाला दिला त्याबद्दल मी तुझे आभार मानते. आज तू आम्हा सर्वांना या झूम मीटिंगद्वारे एकत्र आणलं. देवाचे वचन ऐकण्यास तू आम्हाला एकत्र आणलं त्याबद्दल मी तुझे आभार मानते. या दिवसामध्ये आम्ही आज जे काय शिकले, विशेष करून आमच्या ज्या अडचणी असतात त्या आम्हाला कशा पुढे घेऊन जायचं आहे, त्याच्यातून आम्ही काय करणार आहेत आणि कसे शिकणार आहेत, आम्ही इतरांचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करणार आणि त्याच्यातून आम्हाला कसं पुढे जायला मिळणार आहे, देवाची योजना काय आहे ते शिकण्यास तू आम्हाला दिलं त्याबद्दल मी तुझे आभार मानते. हे प्रभू परमेश्वरा, ब्रदर जॉन्सन, ब्रदर मॉर्गन, ब्रदर बर्नर्ड, सिस्टर मरीना, सिस्टर स्मिता आणि जे कोण आज या मिनिस्ट्रीमध्ये आहेत त्यांना सर्वांना तू ही मिनिस्ट्री पुढे चालवण्यास तू शक्ती दे, तू तुझी कृपा दे, म्हणून मी विशेष तुझ्याकडे प्रार्थना करते हे प्रभू. आणि जे काय तू आम्हाला दिले, जे काय तू आम्हाला शिकवणूक दिले ती इतरांपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याकडे करते. Amen. गॉड इज गुड. आमेन. प्रे All the जीसस. गॉड इज गुड All all the the time. time. All the time. God is God good. is good. Praise the Lord. Thank you. Praise God. Praise Hallelujah. Jesus. Thank you, Lord. Hallelujah. आपण 3 वाक्य शिकलेले ना, काय बोलायचं? My God is a good God. God is a good God. He is Then- giving. Yes. Then second, He's so good. God is a second, good प्रभा, God. Expect the miraculous. माझ्यासाठी काहीतरी चांगलं करणार आहे. God is giving me a miracle today. God is. I expect a miracle. Expect a miracle today. I expect a miracle today. Prabha, I don't know whether I should tell her or not. She said, Krupa de. Krupa. दिली आहे. all she said is Yeah. future things. Yeah, ते Krupa आहे. said, Prabha, where are you? Hello? Yeah, something was wrong with my phone. I'm sorry. हो, तू बोलली ना कृपा दे. Ha. I know. You Yes. should say कृपा दिली आहे. दिल्ली आहे. Yes. I will correct it next time. Sure. मला सर्वांना विश्वासात बोल. ते दिलं आहे, देणार आहे नाही, दिलं आहे. Yes. Okay. Okay. Yes. Yes. I have one question for Papa today. I will do it Papa is tomorrow. gone. Papa is Praise gone. God. He's Yeah, gone. tomorrow. Okay. Okay. Everybody, good morning to you, Prabha. Yes. Have a Bye, blessed good night. day. Bye. Bye. Bye all Bye, of bye. you. Bye. Thank you so much, everyone. Yeah. Bye. Bye, Smita.